नमस्कार. आज दिनांक 1 फेब्रुवारी. मी तुम्हाला संस्कृत साहित्यातील कथा क्रमांक 3 ऐकवतो आहे. तिचं नाव आहे मुद्रा राक्षस. मुद्रा राक्षस हे नाटक इतर संस्कृत नाटकाहून वेगळं आहे. बहुतेक संस्कृत नाटकं ही रामायण, महाभारत इत्यादी जुन्या पौराणिक कथांवर आधारित आहेत. मुद्रा राक्षस हे समकालीन किंवा थोड्याच आधीच्या काळात घडलेल्या ऐतिहासिक घटनांवर आधारित आहे. इतर नाटकांचे विषय प्रेम, विवाह, त्यातून उद्भवणारे प्रश्न ह्यावर आहेत. तर मुद्रा राक्षस हे राजकारण व इतिहास यावर आधारित नाटक आहे. सर्व संस्कृत नाटकात नायिका मध्यवर्ती असते, पण मुद्रा राक्षस नाटकात नायिकाच नाही. केवळ एका छोट्या प्रवेशात एक सामान्य स्त्री थोड्या वेळापुरती येते. इतर संस्कृत नाटकात हमखास असणारं विदूषक हे पात्रही या नाटकात नाही. थोडक्यात हे ललित विषयावरचं नाटक नसून राजकारणातील व्यूहांवर आधारित नाटक आहे. सर्वच संस्कृत नाटकांप्रमाणे ह्या नाटकाचा काळही अंदाजाने ठरवावा लागतो. ह्या नाटकाच्या हस्तलिखित प्रती अनेक वेगवेगळ्या प्रांतातील वेगवेगळ्या शहरात सापडल्या. त्यातील मुख्य कथानक समान असले तरी अनेक वेगवेगळे संवाद सापडतात. कोणती प्रत मूळ ही मूळ नाटकाची खरी प्रत हे ठरवणे कठीण आहे. त्याबाबत एकमत नाही. नाटककाराचे नाव आहे विशाखदत्त. नाटककार विशाखदत्त हा कालिदास, भास, भवभूती इत्यादी नाटककारांच्या नंतरचा आहे हे नक्की आहे. बहुधा 6व्या शतकापासून ते 9व्या शतकांपर्यंत केव्हा तरी तो होऊन गेला. तो सामंत म्हणजे सरदार घराण्यातील होता व राजकुलाशीही संबंधित होता. तसा उल्लेख नाटकाच्या सुरुवातीलाच सूत्रधाराने केला आहे. त्यामुळे त्याला राजकारणात रुची होती. त्यातूनच त्याने हे नाटक रचले. त्याने देवी चंद्रगुप्तम आणि राघवानंद नाटकम ही 2 नाटके लिहिल्याचे उल्लेख नंतरच्या संस्कृत साहित्यात सापडतात, परंतु त्या नाटकांच्या प्रती कुठे मिळालेल्या नाहीत. नाटक ज्या इतिहासावर आधारित आहे त्याच्याशी सर्व वाचक परिचित असतील, कारण ही इतिहासातील एक प्रमुख घटना आहे. चंद्रगुप्त मौर्य हा राजा इतिहास आणि साहित्य या दोन्हीतून परिचित आहे. त्याचबरोबर वाक्प्रचारात स्थान मिळवणारा चाणक्य ही सर्वांना माहिती आहे. हुशार, धूर्त, कावेबाज माणसाला चाणक्य ही उपाधी गल्लीपासून दिल्लीपर्यंत आजही दिली जाते. चाणक्य चंद्रगुप्ताला राज्यारूढ व्हायला सहाय्य करून नंदराजाला सिंहासनावरून काढून आपली प्रतिज्ञा पूर्ण करतो. नंद घराण्याने अनेक वर्ष मगध प्रांतावर राज्य केले. त्या घराण्यातला महानंद हा शेवटचा राजा ठरला. गर्विष्ठ आणि उद्धटपणा यामुळे तो लोकात अप्रिय असतो. त्याला औरसपुत्र असतात. चंद्रगुप्त हा सुद्धा त्याचाच पुत्र, पण मुरा नावाच्या दासीपासून झालेला म्हणून अनौरस. तो महानंदाच्या सर्व औरस पुत्रांहून मोठा असतो. हा अनौरस परंतु महत्वाकांक्षी व शूर या अनौरस व महत्वाकांक्षी शूर पुत्राला हाताशी धरून चाणक्य इतिहास घडवतो. नंदराजाला सिंहासनावरून काढून आपली प्रतिज्ञा पूर्ण करतो. नंद घराण्याने अनेक वर्षे मगध प्रांतावर राज्य केले. त्या घराण्यातला महानंद हा शेवटचा राजा ठरला. गर्विष्ठ आणि उद्धटपणा यामुळे तो लोकात अप्रिय असतो. त्याला औरस पुत्र असतात. चंद्रगुप्त हा सुद्धा त्याचाच पुत्र, पण मुरा नावाच्या दासीपासून झालेला म्हणून अनौरस. या राज्यकारभार फक्त तलवारीवर चालत नाही हे चाणक्याला ठाऊक असते. त्यासाठी कुशल कारभारी म्हणजेच मंत्री लागतात हे त्याला चांगलेच माहीत असते. चाणक्य चंद्रगुप्ताचा कारभार पाहत असतो, पण त्याला राज्यकारभारात अडकून पडायचे नसते. मनाने तो विरागी असतो. कोपिष्ट स्वभावामुळे व नंदराजाच्या वाईट वागणुकीने अपमानित होऊन त्याने प्रतिज्ञा केलेली असते व तो ती पुरी करतो. नंदराज्याच्या अमात्याचे नाव असते राक्षस.
हा अत्यंत प्रामाणिक, निष्ठावान आणि कार्यकुशल असतो. चाणक्य चंद्रगुप्ताला म्हणतो की काही करून या अमात्य राक्षसाला आपल्या बाजूला वळवला पाहिजे. तो चांगला मुख्यप्रधान आहे. काम तर मोठं आव्हानात्मक असतं. अमात्य राक्षस पद, वैभव, हल्लीच्या शब्द पेट्या इत्यादींना भुलणारा नसतो. त्यासाठी चाणक्य व चंद्रगुप्त जो व्यूह आखतात, जो खटाटोप करतात, तोच मुद्रा राक्षस नाटकात दाखवलेला आहे. काही भाग हा नाटकासाठी कल्पित आहे, तर काही इतिहास आहे. चंद्रगुप्त, मलयकेतू, चाणक्य हे निश्चितच ऐतिहासिक आहेत. राक्षस हे पात्रही ऐतिहासिक असावे असे मानले जाते. इतर पात्रे मात्र काल्पनिक आहेत. मुद्रा राक्षस हे 7 अंकी नाटक पाटलीपुत्र नगरीच्या पार्श्वभूमीवर घडतं. पाटलीपुत्र म्हणजेच आजचं पाटणा. तेव्हाचं एक अत्यंत वैभवशाली व सांस्कृतिक महत्त्व असलेलं शहर. नाटकात प्रथम नांदी आहे. सूत्रधार आपल्या पत्नीबरोबरच्या संवादामध्ये कोणता विषय येणार आहे याचे संकेत देतो. तो म्हणतो, वटेश्वर दत्ताचा नातू आणि महाराज भास्कर दत्ताचा पुत्र विशाखा दत्त याने लिहिलेलं नवं नाटक प्रेक्षकांना सादर करण्याचं काम माझ्याकडे आहे. वटेश्वर दत्त हा सामंत म्हणजे सरदार असतो, तर विशाखा दत्तचे वडील भास्कर दत्त हे त्याहून मोठ्या पदावर असावेत, कारण त्यांच्या नावामागे महाराज ही पदवी लावली आहे. सूत्रधार कोण इकडे येतंय पहा असे म्हणून चाणक्य उर्फ कौटिल्य येत असल्याचे सांगून जातो. तदनंतर चाणक्याच्या प्रवेशाने नाटक सुरू होते. चाणक्य म्हणतो, अजून कोणाला वाटतंय की मी माझी शेंडी जी सापासारखी नंदराजाला व त्याच्या मुलांना डसली, ती शेंडी बांधू नये? अजून कोण चंद्रगुप्ताला आडवा येऊ पाहतोय? एका लांब स्वगताने कौटिल्य आपण कसा महानंदाचा पराभव केला व चंद्रगुप्ताला गादीवर बसवले याचा आढावा घेऊन म्हणतो, आता नंदाचा अमात्य हा मलयकेतूचे सहाय्य घेऊन चंद्रगुप्ताचा पराभव करू पाहतोय. पण मलयकेतूला मगध राज्यच हवे आहे. स्वामीनिष्ठ आणि उत्तम प्रशासक म्हणून चाणक्य अमात्य राक्षसाची स्तुती करतो. मलयकेतू हा वायव्येकडील एका राज्याचा राजा असतो. सिंध, काश्मीर आणि पर्शिया येथील राजांचे, इथे म्लेंछ राजांचाही उल्लेख आहे. तो सिकंदर मागे ठेवून गेलेल्या ग्रीक सेनापती सेल्युकसचा असावा. सहाय्य घेऊन मलयकेतूला पाटलीपुत्राचे पूर्ण राज्य ताब्यात घ्यायचे असते. मलयकेतू हा पर्वतक राजाचा पुत्र असतो. नंदराजाचा पराभव करण्यासाठी चाणक्याने प्रथम पर्वतकाचे सहाय्य घेतलेले असते. नंदराजा व त्याचे कुळ नष्ट केल्यावर नंदाचे राज्य पर्वतक आणि चंद्रगुप्त वाटून घेतात. नंतर पर्वतक राजाचा विषकन्येमार्फत वध होतो. ते कारस्थान चाणक्याचंच असावं असा मलयकेतूला संशय असतो. तेव्हा मलयकेतू राक्षसाचं सहाय्य घेऊन मगध राज्यच घेऊ पाहत असतो. अस्थिर परिस्थितीमध्ये चाणक्याने सर्वत्र हेर पेरलेले असतात व अजून चंद्रगुप्ताला कोण विरोध करत आहेत हे तो जाणून घेत असतो. निपुणक नावाचा हेर प्रवेश करतो आणि तो चाणक्याला सांगतो की अजून 3 जण चंद्रगुप्ताचे विरोधक आहेत. नंदाचा मुख्य अमात्य राक्षस, याच्याकडे राहणारा भिक्षू जीवसिद्धी, दुसरा त्याचा लेखक मित्र शकटदास आणि तिसरा त्याचा खास मित्र चंदनदास, ज्याच्याकडे राक्षसाचे कुटुंब राहत आहे. जीवसिद्धी हा तर चाणक्याच्या बाजूने असतो. राक्षस चांगला कारभारी व युद्ध निपुण असला तरी माणसांवर सहज विश्वास टाकणारा असतो. तो जीवसिद्धीवर विश्वास ठेवतो. राक्षसाच्या या स्वभावामुळेच चाणक्य त्याच्यावर मात करू शकतो. निपुणक पुढे सांगतो की एकदा तो फिरत फिरत चंदनदासाच्या घरी गेला असताना तिथे त्याला राक्षसाची एक अंगठी पडलेली मिळालेली असते. ती त्याने उचलून आणलेली असते. ती तो चाणक्याकडे देतो. ती अंगठी राक्षसाची मुद्रा म्हणून वापरता येते. यावरूनच या नाटकाला मुद्रा राक्षस हे नाव देण्यात आले आहे. चाणक्य हा अचानक लाभलेल्या संधीचा उपयोग करून घेतो.
चाणक्याला शकटदासाने लिहिलेले एक पत्रही मिळालेले असते. त्यावर राक्षसाच्या अंगठीने मुद्रा उमटवून पाकिट बंद करून तो आपला सेवक सिद्धार्थ याच्याकडे देतो व त्याला काही सांगतो. नंतर चंदनदासाला राक्षसाच्या कुटुंबाला आपल्या हवाली करायला सांगतो. पण मित्राशी एकनिष्ठ असणारा चंदनदास निर्भयपणे त्या गोष्टीला नकार देतो. तेव्हा चंदनदासाला चाणक्य अटक करतो. दुसऱ्या अंकात राक्षसाचा परिचय येतो. त्याचा गुप्तहेर विराधगुप्त हा गारुड्याच्या वेशात फिरत असतो. तो येऊन त्याला कथन करतो की राक्षसाने केलेले सर्व प्रयत्न चाणक्याने हुशारीने विफल केले आहेत. चंद्रगुप्ताला मारण्याचेही प्रयत्न विफल झालेत. विषप्रयोगही विफल झालाय. राक्षसाच्या सर्व मित्रांना पकडण्यात आलेलं आहे. याच वेळी सिद्धार्थ शकटदासाला युक्तीने सोडवून आणल्याचं सांगतो. त्यावर राक्षस सिद्धार्थला आपल्या अंगावरील काही अलंकारही बक्षीस देतो. राक्षसाला खरं तर ते अलंकार मलयकेतूने दिलेले असतात. ते एका पेटीत बंद करताना सिद्धार्थ एक अंगठी घेऊन ती पेटी सील करू लागतो. राक्षस त्या अंगठीची चौकशी करतो. त्याला सिद्धार्थ सांगतो की ही अंगठी त्याला चंदनदासाच्या घराजवळ मिळाली. ती तो राक्षसाला देतो. आपण राक्षसासाठी काम करतो असं भासवणारा सिद्धार्थही खरं तर चाणक्यासाठीच काम करत असतो. तिसऱ्या अंकात चाणक्य त्याच्यात व चंद्रगुप्तात भांडण झाल्याचा आभास उत्पन्न करतो. चंद्रगुप्त कौमुदी उत्सव साजरा करण्याचे आदेश देतो, तर चाणक्य उत्सव साजरा करण्याला मनाई करतो. कोरोना काळात सण साजरे करण्यावरून झालेले वाद इथे वाचकांना नक्कीच आठवले असतील. चंद्रगुप्त चाणक्याला जाब विचारतो की उत्सवाला मनाई का केली. चाणक्याला ते आवडत नाही. तो चंद्रगुप्ताला कृतघ्न व उद्धट म्हणतो. चाणक्य आपल्या पदाचा राजीनामा देतो आणि चंद्रगुप्तही त्याच्याशिवाय राज्य चालवणार असल्याचे जाहीर करतो. दोघे विभक्त होतात. हे तर त्यांच्यातील ठरवलेले नाटक असते. ते अशा पद्धतीने केले जाते की राक्षसापर्यंत त्या भांडणाचे वृत्त सहजच पोचावे. चौथ्या अंकात राक्षसाचे हेर ह्या भांडणाची बातमी राक्षसाला देतात. राक्षसाला आनंद होतो. तो म्हणतो की चतुर कौटिल्याची साथ व सल्ला नसलेल्या चंद्रगुप्ताला हरवणे आता सोपे जाईल. अमात्य राक्षसाला डोकेदुखीचा त्रास होत असताना मलयकेतू आणि भगुरायण भेटायला येतात. भगुरायण मलयकेतूला त्याचं राक्षसाबद्दल प्रतिकूल मत करण्यासाठी सांगतो की चंद्रगुप्तावर नाराज असणारे सर्वजण राक्षसाकडे न येता मलयकेतूकडे येतात. जर चाणक्याने चंद्रगुप्ताची साथ सोडली तर राक्षस चंद्रगुप्ताकडे जाऊ शकतो. मलयकेतू राक्षस व त्याचे हेर यांचे संभाषण ऐकतो व त्याचा संशय बळावतो. तरीही राक्षसाला तो भेटतो आणि चंद्रगुप्ताविरुद्ध होणाऱ्या मोहिमेचे नेतृत्व करायला विनंती करतो. 5वा अंक मलयकेतूच्या शिबिरात सुरू होतो. भिक्षू जीवसिद्धी जो राक्षसाचा मित्र मानला जातो तो मलयकेतूची तिथून निघून जाण्यासाठी परवानगी घ्यायला येतो. त्याला कारण विचारल्यावर तो सांगतो की त्याला राक्षसाचे वागणे आवडत नाही. मलयकेतूच्या पित्याला विषकन्या पाठवून चाणक्याने मारलेले नसते तर राक्षसानेच तसे केलेले असते हे तो गुपित म्हणून सांगतो. जीवसिद्धी गेल्यावर सैनिक सिद्धार्थला पकडून घेऊन येतो आणि सांगतो की हा राक्षसाचा सेवक परवानगीशिवाय बाहेर जाताना पकडला आहे. त्याच्याकडे राक्षसाच्या मुद्रेचे जुने पत्र आणि एका पेटीत अलंकार सापडतात. मलयकेतू ते आपल्या पित्याचे दागिने सहज ओळखतो. ते पत्रही शकटदासाच्या अक्षरात म्हणजे राक्षसाच्या मित्राच्या अक्षरात असते. यामुळे मलयकेतूचा समज बळावतो की बाहेरून वैर दाखवणारा राक्षस खरं तर चंद्रगुप्ताशी मिळालेला आहे. राक्षसाने ते अलंकार एका त्रयस्थाकडून विकत घेतलेले असतात, पण तो ते मलयकेतूला पटवून देऊ शकत नाही. चंद्रगुप्त ते दागिने विकेल ही शक्यताच मलयकेतूला पटत नाही. ह्या कारणामुळे मलयकेतू राक्षसाची बाजू सोडतो आणि राक्षस एकटा पडतो.
मलयकेतू आपल्या 5 लहान राजांची, आपल्या बाजूच्या 5 लहान राजांची नाहक हत्याही करतो. हे त्याचे अविवेकी कृत्य राक्षस पाहतो. त्यामुळेही त्या दोघांचे बिनसते. 6व्या अंकात मलयकेतूची मोहीम त्याचे अनुयायी आणि भगुरायण, भद्रभट्ट आदीमधील मतभेदांमुळे विफल होता. राक्षस तिथून निघून पाटलीपुत्रमध्ये आपला मित्र चंदनदास ह्याला सोडवण्यासाठी येतो, कारण चाणक्याने चंदनदासाला सुळी देण्याची आज्ञा दिल्याचे त्याला कळते. 7व्या अंकात चंदनदासाला वधस्तंभाकडे नेण्यात येत असते. राक्षस तिथे उपस्थित होतो. वधस्तंभाकडे नेण्यापुढे प्रगट होऊन राक्षस आपली खरी ओळख प्रगट करतो आणि आपल्याला अटक करून चंदनदासाला मुक्त करायला सांगतो. तेव्हा त्याला चाणक्यापुढे नेण्यात येते. चाणक्य त्याला सांगतो की ही सर्व योजना त्याला चंद्रगुप्ताचा मुख्य अमात्य करण्यासाठीच चाणक्याने केलेली असते. चाणक्य त्याला पुन्हा विनंती करतो की त्याने चंद्रगुप्ताच्या मुख्य अमात्याचे पद सांभाळावे. थोडा वेळ काकू करत, हो ना करत, अमात्य राक्षस चाणक्याची विनंती मान्य करतो आणि चाणक्याचा व्यूह सफल होतो. इथे नाटक संपते. धन्यवाद.